उपवन येथील रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 29 उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकांना त्याच भागात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, मात्र नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा होईल अशाच पद्धतीने कामाची अंमलबजावणी करावी अशी सूचना त्यांनी केली. ठाण्यातील विविध भागातील नागरिक आणि उद्योजकांच्या हरकती सूचनांचा विचार करून प्रकल्पात आवश्यक बदल करण्याची मागणीही केळकर यांनी केली. उपवनमधील 29 उद्योजकांना त्याच भागात प्रस्थापित करण्याचा निर्णय झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रिंग महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याकरता मी या ठिकाणी त्यांच्याच कार्यालयामध्ये आज बैठक बोलवली होती आणि हे 2-2.5 महिन्यापासून मला निरनिराळ्या भागातली ज्या ठिकाणाहून मेट्रो जाते त्या ठिकाणातल्या लोकांचं रिप्रेझेंटेशन येत होती. प्रत्यक्ष आम्ही काही ठिकाणी पाहणीही केली होती अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण त्याचा फॉलोअप आणि नवीन काही भागातल्या लोकांचं देखील या ठिकाणी निवेदनं माझ्याकडे आली होती. तर त्याच्या दृष्टीने आम्ही साधक बाधक नकाशा समोर ठेवून चर्चा केली. त्यांनी जी सजेशन्स केलेली आहेत त्या सजेशनच्या प्रमाणे टेक्निकली त्याची फिजिबिलिटी बघितली जावी या दृष्टीने देखील आम्ही सांगितलंय. आणि मी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की ह्या सूचना जर फिजिबल असतील, टेक्निकली व्हायबल असतील तर त्याचा 100% विचार झाला पाहिजे. वेळ पडली तर तुम्ही काही महिने तुमच्या प्रकल्पाला लेट झाला तरी चालेल, पण चांगली सूचना की ज्या नागरिकांच्या हिताची आहे आणि कमीत कमी लोकांना त्रास होणारी आहे तर ती या सूचनेचा देखील आपण टेक्निकल टीमकडनं आढावा घ्यावा आणि ती पूर्ण करावी. या पुढच्या काळामध्ये देखील खरं म्हणजे हे आधी एक्सरसाइज जर त्या कंपनीने केला असता तर त्यांना बाकीचा आधीच तो सगळा प्लॅन पूर्ण करायची गरज पडली नसती. परंतु हरकत नाही, त्यांच्या सूचनाच्या अंमलबजावणी जी आहे ती टेक्निकली होते, जर व्हायबल असेल तर ती केली जाण्याची त्यांनी मान्य केलेलं आहे. नाही, त्याच्या संबंधी जो SOP आहे आणि कोर्टाने देखील त्याला काही डायरेक्शन दिले आहेत त्याच्याप्रमाणेच तंतोतंत त्याचं पालन होण्याच्या दृष्टीने सजग राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचं पालन झालं पाहिजे. तरच मग निर्दोषपणे ते अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते आणि पर्यावरण प्रेमींना देखील निश्चितपणे दिलासा मिळू शकतो. आणि त्याचे जे काही त्यांनी डायरेक्टिव्ह दिले त्याच्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमचीही त्यांना सूचना आहे. सर, याच रिंग मेट्रोच्या प्रकल्पातला जो काही भाग जो आहे तो काही कोळीवाड्यांमधून जातोय आणि कोळीवाड्यातल्या देखील नागरिकांनी देखील त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्या ठिकाणी भुयारी अंतर्गत हे जे 2 स्टेशन जे आहेत ते असणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्या संदर्भात पण चर्चा झाली. दोन्ही महागिरी कोळीवाडा आणि चेंदणी कोळीवाडा आणि अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे जे काही टेक्निकल आक्षेप आहेत ते त्यांनी पटवून दिले की कशा पद्धतीने हे होणार आहे. तरी देखील पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणीही प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे. कारण महागरी कोळीवाड्यातलं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं म्हणणं जे आहे ते एक आहे, वेगळं आहे. चेंदणी कोळीवाडा तर पुढे आहे स्टेशनच्या जवळ, त्यांचं म्हणणं जे तर त्याचं देखील तपासून त्याची फिजिबिलिटी जी आहे ती बघितली जाणार आहे. थोडक्यात कसं आहे की नागरिकांना विश्वासात घेऊन जे म्हणून करण्याचा प्रक्रिया आहे ती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.